श्रीशैल हुळे यांचा प्रभाग 11 मधील लिंगायत समाज मेळावा चर्चेत आला असून भाजपामधील काही मंडळींनी त्यांची राजकीय कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत। सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 11 मध्ये अलीकडेच लिंगायत समाजाच्या एकतेचा भव्य मेळावा पार पडला। हा मेळावा आयोजित केला होता भाजपचे सक्रिय कार्यकर्ते श्रीशैल हुळे यांनी। या मेळाव्यात समाजाच्या विविध घटकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला। लिंगायत बांधवांना एकत्र आणण्याचा आणि समाजातील नवतरुणांना राजकीय सामाजिक मुख्य प्रवाहात जोडण्याचा उद्देश या मेळाव्यामागे होता। या मेळाव्याला विविध समाजसेवी, धार्मिक आणि राजकीय मान्यवरांनी उपस्थित राहून लिंगायत समाजाच्या विकासासाठी एकसंघ राहण्याचं आवाहन केलं। मेळाव्याचं नियोजन आणि गर्दी पाहता हा कार्यक्रम शहरभर चर्चेचा विषय ठरला। पण या मेळाव्यानंतर राजकीय वर्तुळात नवी समीकरणं तयार होऊ लागली आहेत। श्रीशैल हुळे यांनी समाजातील प्रभावी नेतृत्व दाखवल्यानं भाजपमधील काही स्थानिक नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं समजतं। अगदी काही मंडळींनी त्यांची राजकीय कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केल्याची कुजबूज पक्षात सुरू आहे। मात्र श्रीशैल हुळे यांनी या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून आपलं काम आणि समाजसेवा सुरू ठेवली आहे। ते म्हणतात, समाज एकत्र आला की विकासाच्या नव्या वाटा खुल्या होतात, राजकारण नंतरचं आहे। दरम्यान या पार्श्वभूमीवर शहरात एक नवी चर्चा रंगली आहे की श्रीशैल हुळे हे लिंगायत समाजाचे प्रतिनिधी म्हणून आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपकडून उमेदवारीची मागणी करतील। त्यांना मिळणारा समाजाचा पाठिंबा आणि अलीकडच्या मेळाव्याची ताकद पाहता पक्षालाही त्यांना नाकारणं कठीण जाईल, असं अनेकांचं मत आहे। पक्षाच्या अंतर्गत गोटात मात्र या विषयावर विविध चर्चा सुरू आहेत। काही कार्यकर्ते खुल्या मनानं श्रीशैल हुळे यांच्या पाठीशी उभे आहेत, तर काहींनी शांततेत नाराजी व्यक्त केली आहे। भाजपच्या स्थानिक राजकारणात लिंगायत समाजाचं मतदारसंघीय समीकरण निर्णायक ठरतं। त्या पार्श्वभूमीवर श्रीशैल हुळे यांच्या पुढाकारातून घेतलेला हा मेळावा पक्षासाठीही एक मेसेज ठरू शकतो, असं निरीक्षकांचं मत आहे। सध्या तरी सोलापुरात राजकीय तापमान वाढलेलं दिसतंय। लिंगायत समाजाची एकता, त्यात श्रीशैल हुळे यांचं नेतृत्व आणि पक्षातील अंतर्गत स्पर्धा या सगळ्यांमुळं प्रभाग क्रमांक 11 मध्ये राजकारण रंगतदार वळणावर आलं आहे। पुढं श्रीशैल हुळे यांना भाजपची उमेदवारी मिळते का, की पक्षातील राजकीय गणितं काही वेगळं रूप घेतात का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल।